नमस्कार पालक मित्रांनो, मी आपला नेहमीचा मित्र किरण देशपांडे। मित्रांनो, आज आपण समस्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आजार याबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, काही मुलांना शारीरिक आजार असतात, छोटे मोठ्या प्रकारचे ते असू शकतात, पण त्याकडे जर वेळीच लक्ष दिले तर ते आजार दूर होतात आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यामध्ये, थोडक्यात अध्ययन प्रक्रियेमध्ये त्या आजारांचा अडथळा निर्माण होत नाही आणि त्यांची लर्निंग टीचिंग प्रोसेस जी आहे ही व्यवस्थितपणे चालू राहते, यशस्वीपणे पार पडते। बघूयात आपण सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या समस्या बघूया आणि त्यावर काही उपाय बघूया। मित्रांनो, एक सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये कॉमन असणारी एक शारीरिक समस्या म्हणजे दृष्टिदोष। अशा विद्यार्थ्यांना वर्गामध्ये मागे जर ते बसले तर फलकावर काय लिहिलेलं आहे शिक्षकांनी ते व्यवस्थित दिसत नाही, अगदी डोळे बारीक करून त्यांना पाहावं लागतं। ते न दिसल्यामुळं पटपट लिहून घेता येत नाही। दृष्टिदोष अर्थात त्यांना कमी दिसतं ते। दुसरी समस्या आहे कर्णदोष, म्हणजे अशा विद्यार्थ्यांना इतरांपेक्षा थोडं कमी ऐकू येतं। मग या विद्यार्थ्यांना शिक्षक जे बोलत आहेत इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना थोडंसं कमी ऐकू येतं आणि त्यामुळे अध्यापन प्रक्रियेमध्ये थोडीशी बाधा निर्माण होते। म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही की सर किंवा मॅडम काय म्हणतायत। काही विद्यार्थी हे थोडेसे अडखळत बोलतात, त्यांच्या जिभेमध्ये किंवा आतील भागामध्ये काही अडचण असल्यामुळे, काही शारीरिक व्याधी असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अडखळत बोलावं लागतं। आणि जेव्हा हे विद्यार्थी अडखळत बोलतात तेव्हा इतरांना त्याचं हसू येतं, परिणामी या विद्यार्थ्यांच्या मनावर आणि त्याच्या अध्यापन प्रक्रियेवर थोडासा परिणाम होतो। हे विद्यार्थी अबोल राहतात, हे विद्यार्थी बोलत नाहीत, त्यांना सगळं येतं पण ते बोलत नाही। काही विद्यार्थी हे बोबडे बोलतात, म्हणजे त्यांचे बोल जे आहेत हे बोबडे बोल असतात। अर्थात या सगळ्यांवर उपाय आहे, त्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं नंतर बोलणार आहे। काही विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अपंगत्व असतं, म्हणजे काय तर काही विद्यार्थ्यांना पोलिओ सदृश आजार झालेला असतो बालपणी, त्यामुळे त्यांना व्यवस्थित चालता येत नाही। त्यांचे जे पाय असतात ते थोडेसे कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतात, वेडेवाकडे असू शकतात, त्यांना चालता येत नाही व्यवस्थितपणे। अशाही विद्यार्थ्यांना चार चौघामध्ये राहताना थोडीशी अडचण निर्माण होते। काही विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये असं सांगता येईल की त्यांची जी शारीरिक वाढ आहे त्यांच्या वयोमानानुसार व्यवस्थित झालेली नसते। म्हणजे ज्या वयामध्ये समजा 11-12 वर्षापासून ते 16-17 वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत यांची जी शारीरिक वाढ आहे ती योग्य पद्धतीने न होता कमी अधिक प्रमाणामध्ये होते। काही विद्यार्थी वयाच्या आणि वर्गाच्या मानाने अतिशय लहान दिसतात, तर काही विद्यार्थी वयाच्या आणि वर्गाच्या मानाने थोडेसे मोठे दिसतात, उंच दिसतात, धिप्पाड दिसतात। हे दोन्ही प्रमाणात म्हणजे त्यांची जी शारीरिक वाढ आहे ती योग्य प्रमाणात झालेली नसते। काही विद्यार्थ्यांना ॲलर्जी असते, उदाहरणार्थ धुळीची ॲलर्जी, फुलाची ॲलर्जी,
काही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज असू शकतात. यामुळे देखील त्यांना त्रास होतो. वातावरणाशी पटकन समरस होता येत नाही. वातावरण बदललं, हवामान बदललं की अशा विद्यार्थ्यांना त्रास होतो. मग ती सर्दी होते. ती सर्दी बऱ्याच प्रमाणात वाढते आणि ते अनस्टेबल राहतात. काही विद्यार्थ्यांचे डोके दुखतात, काही विद्यार्थ्यांचं पोट दुखतं. ह्या अशा प्रकारच्या व्याधी असू शकतात. ॲलर्जीमध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की धुळीची ॲलर्जी, फुलांची ॲलर्जी, अजूनही काही विशिष्ट वासाची ॲलर्जी. यामुळे त्यांना सर्दी होणे, डोके दुखणे अशा प्रकारचे आजार असतात. काही सुवास म्हणजे एखादा सुगंध जरी आला तरी त्यांना त्याची ती ॲलर्जी असू शकते. काही विद्यार्थ्यांना काही विशिष्ट गोष्टी खाल्ल्या तर त्याच्यामुळे त्यांचं पोट बिघडतं आणि परिणामी त्यांचं पोट खूप दुखायला लागतं, त्रास होतो. काही विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा हा एक आजार असतो. विशिष्ट आजारामुळे, विशिष्ट औषधोपचारामुळे अशा मुलांना हा लठ्ठपणा येऊ शकतो. काही विद्यार्थी बेसुमार खातात, खाण्यावर त्यांचं नियंत्रण नसतं. अशाही विद्यार्थ्यांना लठ्ठपणाचा त्रास होतो. काही विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा ही हेरिडिटी असते, म्हणजे ज्याला आपण अनुवंशिकता असं म्हणतो. काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अनुवंशिकतेमुळे देखील लठ्ठ असू शकतात. तर याच्या उलट, याच्या विपरीत काही विद्यार्थी असे कृशबांध्याचे हाडकुळे असतात. ते अतिशय अशक्त असतात. म्हणजे हे बालक कुपोषित आहेत की काय असा भास होतो, असा संशय येतो. तर हे अतिशय अशक्त विद्यार्थी असतात. त्यांचं खानपान व्यवस्थित नसतं. त्यांचा आहार आणि विहार दोन्ही व्यवस्थित नसतो. काही विद्यार्थी हे लंगडत चालतात. त्यांना काही शारीरिक अपंगत्व असतं, यामुळे हा प्रकार होतो. काही विद्यार्थ्यांना चर्मरोग असतो, म्हणजे कातडीचे आजार असतात. चेहऱ्यावर, डोक्यावर, अंगावर काही विशिष्ट व्रण असतात, चट्टे असतात आणि हे चट्टे किंवा हे व्रण काही विशिष्ट चर्मरोग म्हणजे चमडीच्या आजारामुळे असू शकतात. काही विद्यार्थी हे अस्वच्छ राहतात. त्यांचे केस वाढलेले आणि विस्कटलेले असतात. त्यांची नखं वाढलेली असतात. दररोज ते स्नान करत नाहीत. अर्थात हे सगळेच विद्यार्थी असे असतात अशातला भाग नाही, पण काही विद्यार्थी असे असतात म्हणजे स्वच्छ नीटनेटके नसतात ते, आणि त्यामुळे त्यांच्याकडे पाहून इतरांनाही ते थोडेसे नकोसे वाटतात. काही विद्यार्थ्यांना अपघातामुळे देखील विशिष्ट प्रकारचा अपंगत्व आलेलं असतं. काही विद्यार्थ्यांना दाताचे आजार असतात. ते सातत्याने गोड खातात, चॉकलेट्स खातात, काही मिठाई खातात, बर्फी खातात आणि चूळ भरत नाहीत, दात स्वच्छ करत नाहीत. यामुळे मग त्यांचे दात किंवा दाढा ह्या किडतात आणि त्यामुळे दाताला, तोंडाला दुर्गंधी येते आणि ज्याला मुखरोग म्हणतात, अशा प्रकारचे काही आजार असू शकतात. पालक मित्रांनो, हे आजार मी अगदी थोडेसे तुमच्या समोर मांडलेले आहेत. याही पेक्षा अनेक प्रकारचे आजार आहेत, असू शकतात. मग आता ह्या आजारावर उपाय नाहीये का? तर आहे. पालकांनी, नातेवाईकांनी, विशेषतः आई वडिलांनी या आजाराकडे व्यवस्थित जर लक्ष दिलं, अधूनमधून शाळेमध्ये जाऊन त्याच्या वर्ग शिक्षकाशी किंवा तिच्या वर्ग शिक्षिकेशी, मॅडमशी चौकशी केली, त्यानंतर याला काही आजार आहे का, याला काही प्रॉब्लेम्स आहेत का, वर्गामध्ये याची वर्तन व्यवस्थित आहे का, अशा प्रकारची जर आपण थोडीशी अधूनमधून जर चौकशी केली तर आपल्यालाही थोडासा दिलासा मिळेल
आजार असू नयेत ही गोष्ट खूप चांगली, आयडियली स्पीकिंग हे खूप छान आहे, पण आजार होणारच नाही याची हमी आपण देऊ शकत नाही. आजार होऊ शकतात, पण ह्या आजारावर आपल्याला मात करता येते. दृष्टीदोष असेल, आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो, तपासण्या करून घेऊ शकतो. कर्णदोष असेल, कानाच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचं एक ऑडिओमीटर असतं, तर त्याच्या मार्फत आपल्याला त्याला किती प्रमाणामध्ये ऐकू येतं आणि किती प्रमाणात त्याला ऐकू येत नाही हे आपल्याला कळतं आणि त्याच्यावर आधारित मग ते आपल्याला उपाययोजना करतात. काही मुलं अडखळत बोलतात, बोबडे बोलतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्पीच थेरपी असते. अशा विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे स्पीच थेरपिस्ट असतात. अशांकडे जाऊन आपल्या मुलाचं हा आजार आपल्याला दूर करता येतो. अर्थात बोबडे बोलणे किंवा अडखळत बोलणे हा आजार नाहीये, पण ह्याच्यावर आपल्याला मात निश्चितपणे करता येते. त्यानंतर योग्य प्रमाणात शारीरिक वाढ न होणे या संदर्भात देखील आपण डॉक्टरांकडे जाऊन सल्ला मसलत घेऊ शकतो, चौकशी करू शकतो. ॲलर्जी, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज असतात, हे आपल्याला टेस्ट करता येतं आणि नेमकी आपल्याला कोणती ॲलर्जी आहे ते बघून आपण ते टाळू शकतो. त्यामुळे सर्दी होणे, डोके दुखणे अशा प्रकारच्या गोष्टी आपण टाळू शकतो. पोट दुखणे, कशामुळे सारखं पोट दुखत राहतं हे आपण पोटाच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जर गेलो तर काही तपासण्या करून ते आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात. लठ्ठपणा, हा लठ्ठपणा कशामुळे येतो या संदर्भात देखील आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो. हडकुळेपणा, अशक्तपणा ह्या देखील गोष्टी आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणे कळतात, बऱ्या होऊ शकतात. आता लंगडत चालणे, त्यासाठी काही विशिष्ट गोष्टी असतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असू शकतं, म्हणजे काही त्यांना अशा कुबड्या असू शकतात किंवा त्याचं ते वॉकर असू शकतं किंवा अजूनही काही गोष्टी अत्याधुनिक त्याला मिळू शकतात, व्हीलचेअर वगैरे असते. तर ह्या प्रकारच्या गोष्टी हे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सुचवू शकतात. हे साहित्य हे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सुचवू शकतात. विशिष्ट प्रकारचे शूज असतात, बुटं असतात, तर हे तुम्हाला सांगू शकतात. चर्मरोग याचे देखील डॉक्टर आहेत, डर्मॅटॉलॉजिस्ट. मग ते डॉक्टर त्यांच्याकडे गेल्यानंतर वेगवेगळ्या तपासण्या करून तुम्हाला योग्य प्रमाणात औषध योजना देऊ शकतात. अस्वच्छ राहणे ही गोष्ट साधी सोपी आहे. वेळच्या वेळेला नख काढणे, केस साफ करणे, स्वच्छ स्नान करणे, साबण लावून स्नान करणे, ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना व्यवस्थितपणे समजून सांगू शकतो आणि ते ऐकतात देखील. अपघातामुळे आलेलं अपंगत्व जे आहे, तर या अपंगत्वाच्या संदर्भात या अगोदरही आपण बोललेलो आहोत. अपघात असा ठरवून होत नसतो, त्याला अपघातच म्हणतात आणि तो क्वचित प्रसंगी कुणाच्या संदर्भात होऊ शकतो. तर त्यावरही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण मात करू शकतो. दातांचे जे आजार असतात, ते दातांचे आजार, दाताचे डॉक्टर्स असतात, त्यांच्याकडे जाऊन वेळोवेळी तपासण्या करून आपण ते आजार दूर करू शकतो. त्यांनी सांगितलेल्या औषधोपचार, त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना या गोष्टीमुळे ही दातांचे आजार बरे होऊ शकतात. पालक मित्रांनो, मी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती अशी करतो की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुम्ही जे काय शेतीची कामं करत आहात या सगळ्यांमध्ये तुम्ही खूप व्यस्त असता याची मला कल्पना आहे. परंतु या व्यस्ततेतून थोडासा वेळ काढून आपण आपल्या पाल्यांच्या आजाराकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक पालक, बहुतांशी पालक अतिशय जागरूक असतात. ते आपल्या मुलामुलींच्या आजाराकडे लक्ष देतात, वेळीच औषधोपचार घेतात, उपाययोजना करतात आणि त्या आजारातून मुलामुलींना मुक्त करण्याचा, बरं करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. सुशिक्षित पालक आणि
थोडेसे अल्पशिक्षित किंवा अशिक्षित पालक यांचा जर आपण विचार केला तर दोन्हीमध्येही अतिशय जागरूक असणाऱ्या पालकांचं प्रमाण खूप आहे. परंतु या दोन्हींमध्ये थोडंसं काही अल्प प्रमाण असं आहे की ते आपल्या मुलामुलींसाठी वेळ देत नाहीत. काही नोकरी असेल, व्यवसाय असेल, शेती असेल, हे सगळं मला मान्य आहे. परंतु मी पुनश्च एकदा आपणास विनंती करतो की आपण आपल्या मुलांसाठी आपल्या व्यस्ततेतून थोडासा वेळ काढून त्यांना डॉक्टरांकडे नेणे, त्यांच्या तपासण्या करून त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, त्यांना शारीरिक व्याधीपासून कसं दूर करता येईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, भेटूया पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.